काय कडक अंदाजामध्ये बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या फ्लाय होते 41 बोर्ड. इथे आता फुलहल्यांचा बॉल पाहायला मिळाला. रेड केल्या स्टान्सला ओळखलं आणि मग त्या पद्धतीने चेंडू इथं डिलिव्हर असताना कमी फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आता सध्या कमबॅक ते केले. षटकार आल्यानंतर षटकारानंतर मग तो कमबॅक. अजून एक लवा फुल टॉस बॉल लाऊड अपील आहे. परंतु पंचांनी सांगितले की लेग स्टिक मिस करत होता चेंडू आणि मग तो योग्यच निर्णय पोहोचवला आपल्यापर्यंत. एकनाथजी डगले सर आहेत, मग तिथनं निर्णय आपल्या योग्य पोहोचेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. वन ऑफ द डॅशिंग पंच म्हणून त्यांना नेहमीच आपण पाहत असतो, डान्सिंग अंपायरिंग म्हणून. आज त्याची भूमिका काय पाहायला मिळाली नाही, परंतु संध्याकाळच्या सत्रात जसं जसं येईल तशी तशी डान्सिंग पंचाची भूमिका देखील पाहण्यासाठी आपण देखील आतुर आहोत. स्विंग अँड मिस. अक्षरशः पंचांनी अगईकर चषक होता तो गाजवला, ज्यांच्या डान्सिंग पंचांनी भूमिका जबरदस्त साकारली. आणि मग या परिसरामध्ये अनेक स्पर्धामध्ये चांगली सुकुमत असते. मग नाईट क्रिकेटचा थरार बाबा ट्रॉफी, त्यामध्ये एकनाथजी डगेश्वर आतापर्यंत आपण अनेक स्पर्धामध्ये त्यांना पंचाची भूमिका करताना पाहिली आहे. एक ख्यातनाम पंच आहेत, खर्डी कसारी विभागाला बिलॉंग करणारे हे पंच आपण पाहतोय. बिगिन केला आहे परंतु ऑन साईडला टर्न केलाय. मिस्तामिक फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. वेकेंड एरिया आणि चेंडू जाईल मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन अगदी मधोमध. शिरत फाडत चेंडू ओव्हर द बाउंड्री रोप, सीमा पार चौकार. यस, थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सावे स्पोर्ट्स सावे आणि बाबा स्पोर्ट्स गेले टीमचे कॅप्टन आपण या त्वरित या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत. चला, कॅप्टन प्रथमेश पाडेकर आणि सावे स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. फुल टॉस फ्लॅट अँड फ्युरियस. जशी बंदुकीप्रमाणे गोळी निघावी तशी AK-47 आणि ही AK-47 रवीशा पाठपत आलेला. अजून एक चौकार. अठरा बॉल मध्ये 50 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 50 आणि 50 धावा. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. 50 धावांचा टोटल सेट केला. रवी काय बॅटिंग केली मित्रा, जबरदस्त. असं वाटत होतं की प्रवीण फसाली बाळा जिथनं बाद झाला मग डाव कुठे शांत पाहायला मिळेल, परंतु रवीने सांगितलं की तानसाकरांचा टायगर अभि जिंदा आहे आणि रवीने काय बॅटिंग केली. वा, आज देखील तानसाकरची मॅच पाहत असेल म्हणत असेल की रवीचे बॅट तळपले म्हणजे आज या सीझनमध्ये देर आहे दुरुस्त आहे, परंतु आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे. एकनाथजी डगले सर आज डान्सिंग पंचाची भूमिका नक्कीच त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. जबरदस्त मायकल जॅक्सन प्रमाणे अगदी बॉडीला स्वतःच्या स्विंग करताना आपण पाहिलं अनेक स्पर्धा रंगवत असताना. सेकंड राऊंड मध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. अठरा बॉल मध्ये इथं आता करत आहेत 50 धावा. नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील करत आहोत. सावे टीम आपला कॅप्टन या चला. वसंतजी जिंजाल साहेबांना विनंती असे की आपल्या शुभास आपण टॉस करायचा आहे. बाबा स्पोर्ट्स केले आणि विपक्षामध्ये संघ आहेत सावे स्पोर्ट्स सावे. किशोर कॅप्टनच्या भूमिकेत आहेत आणि प्रथमेश पाडेकर या सीझनमध्ये त्यांच्यावरती कॅप्टनशिपची जिम्मेदारी आली आहे.
आणि निलेश शिंदोले जे कॅप्टन होते मागच्या सीझनमध्ये, त्यांनी तो राजीनामा दिला आणि मग आज फक्त क्रिकेटर म्हणून आज टीमचा मेंबर म्हणून आज टीममध्ये दाखल आहेत, एक्स कॅप्टन. आणि या सीझन प्रथमेश पाडेकर ती कॅप्टनशिपची जिम्मेदारी त्यांनी दिली आहे. टॉस आपण करतोय, परंतु विकी जाधव याचं देखील या सीझनमध्ये चांगलंच योगदान राहिलं आहे फिल्डिंगमध्ये. षटकार देखील एक त्याच्या पाठमध्ये आपण पाहिले या सीझनमध्ये. अक्षय अक्षय पाटील, सावे स्पोर्ट्स सावे टीम वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला बाबा स्पोर्ट्स खेळ संघ बॅटिंग आली. आपण खेळाडू कक्षाकडे यायचं आहे. अक्षय पाटील आणि प्रथमेश थाळके सध्या बॅटिंगसाठी आलेत. अक्षय देखील अटॅकिंग क्रिकेट आणि प्रथमेश देखील अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणला जातो. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. 18 बॉल 50ची आवश्यकता, 18 बॉल रिमेनिंग 15 रन्स. आणि हा मॅच अक्षय पाटील आणि प्रथमेश थाळके जोपर्यंत मैदानावर राहील तोपर्यंत हा चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक ते सरार भन्नाट वेगाने डिलिव्हर करत असतो आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतो. प्रवीण फसाळे याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. SR स्पोर्ट्स तानसा संघ. प्रवीण फसाळे अंडरआर्म क्रिकेटपासून तानसा गावाचा रिप्रेझेंट करणारा खेळाडू आहे. गुरुनाथ थालकेचा आपण देखील उल्लेख करूया. रवी आहेत, त्यामध्ये राजाचा देखील उल्लेख असलेले अनेक खेळाडू आहेत की रवी देखील आता मगाशी आपण पाहिलं जबरदस्त बॅट त्याची तळपत असताना सुपर बॅटिंग, सुपर पीस ऑफ बॅटिंग पाहिली आपण या मॅचमध्ये. ऋतिक ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. चला तुषार आपण मैदानाच्या बाहेरून या. मॅच ऑन, सामना ऑन आहे. 18 बॉल 50ची आवश्यकता. फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूमध्ये फ्लिक ऑफ द रिस्क आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. अक्षय पाटील सवार, कभी खाली नहीं जाता. एक तुम्हारी तो एक हमारी, एक में पहले गेंद में ठोक डाला. बिग हिट, बिग सिक्सर. पहिल्या षटकात अक्षयच्या बॅटमध्ये षटकार आला. अक्षय पाटील वन ऑफ द मोस्ट अँड डेंजरस बॅट्समन इन दोंडावली टीम. अक्षय पाटीलकडे क्षमता आहे. रबर बॉलचा टेनिस क्रिकेट देखील प्रचंड गाजवणारा खेळाडू आहे आणि मग टेनिस बॉलमध्ये देखील आपल्या नावाची हुकूमत पेश करणारा खेळाडू आहे. पहिल्या श्रेणीमध्ये ऋतिकवरती आक्रमण, बायगा मजा. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये चिट फॉर टॅटचं उत्तर देत असताना 50 कॅरेज आहे. त्यामध्ये पहिला बॉल ते आलेला तो षटकार. फोरलेनचा बॉल आहे आणि हेच अस्त्र आहे ऋतिककडे. ऋतिक म्हटलं तर मग या टीमचा ब्रह्मास्त्रासाठी प्रचलित असणारा गोलंदाज, ख्यातनाम गोलंदाज आहे. यंग टॅलेंटेड आहे, परंतु प्रतिभा प्रचंड आहे. गुणवत्ता आणि जी तंत्रशुद्ध गोलंदाजी शैली आहे तीच पाहायला मिळते. अक्षयने फुल टॉस वरती तो हा फटक्याला ग्लान्स केला, तो आलेला तो आपण पाहिला फटका. डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न, हो हो हो, धोक्याची घंटा होऊ शकली असते, परंतु तिथनं पंचांकडे इशारा आलाय. पंचा चेंडूवरती निर्णय काय असेल? लेग बाय चेक धावा लिया. बॉडीला स्पर्श होऊन चेंडू अगदी फायनल क्षेत्रामध्ये आला होता, तिथनं सिंगल आली. परंतु प्रथमेश थालके आपले विकेट आणि अगदी ती टांगती तलवार घेऊन धावत होते. ऋतिक भन्नाट वेग आहे आणि वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय प्रथमेश थालके. ऑन फायर आणि प्रथमेशच्या बॅटमधून आलेला पहिला चेंडू फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार.
यस थँक्यू. आणि आज T20 विश्वचषक सुरू आहे, त्यामध्ये आज इंडिया आणि वेस्ट इंडिजचा सामना आहे. आज करो या मरो, जर जिंकला तर मग आपल्या घरी सेफ राहतील आणि जर मग पराभूत झाले तर मग आपल्या घरीच मग सर्व खेळाडूंना त्या मॅचचा आनंद लुटावा लागेल. आणि या अनेकदा झाले की ज्या देशाने होस्ट केले ती वर्ल्ड कप, इथे देखील पहा फटका दमदार. आता एक्स्ट्रा कव्हरला प्रथमेश साळकीच्या बॅटमधून हाय अँड हँडसम षटकार. परंतु विश्वचषक आता ज्या देशाने होस्ट केलंय त्या संघाने कधी विश्वचषक जिंकलेला नाही आहे, परंतु इतिहास मोडीत काढण्यासाठीच असतो. इंडियाची टीम ती इतिहास मोडीत काढूच शकेल की नाही ते आज पाहणं गरजेचं राहील. अजून एक फटका चांगला आहे, लॉंग ऑफला शेतक्ष आहे तिथे, डाऊन द बॉल, सिंगल इथं आली आहे. 50चा टार्गेट होतं, त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी 20 धावा आत्तापर्यंत आल्या. त्या षटकाला समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 12 बॉलमध्ये 30ची आवश्यकता आहे. वीर बजरंग धोंडा वडवली संघ, परंतु आज काही खेळाडू अनुपस्थित आहेत. परंतु अक्षय पाटील आणि प्रथमेश थाळके या टीममध्ये इंटर पाहतोय. धोंडा वडवली संघ म्हटलं तर मग स्टार संघांचा खेळाडूंचा संघ आहे, जिथनं मोठ्या मॅचेसमध्ये नेहमी चांगला खेळ करणारा संघ म्हणून धोंडा वडवली संघाकडे पाहत असतो. रबर बॉल असेल तर मग टेनिस बॉल, क्रिकेट असेल, अनेक चांगले खेळाडू या टीममध्ये आहेत. त्यामध्ये हा प्रथमेश थालके. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. प्रथमेश थालके टिंकूशी जबरदस्त बॅटिंग करत असताना 20 धावा आतापर्यंत पाहिल्या. आणि नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय सुनील, वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर. भन्नाट वेग सुनीलकडे आहे, जसा मगाशी पहिल्या इनिंगमध्ये उल्लेख केला होता. तो सुनील वेगावरती स्वार होताना अनेक स्पर्धा पाहिल्यात, परंतु इथे एच आणि ते पहा झेल ड्रॉप झाले. तिथनं क्षेत्ररक्षक होते राजेश त्या ठिकाणी होता, परंतु राजेशचं कौतुक करा मित्रांनो. एफर्ट्स लावले, टाळ्या वाजवाया खेळाडूसाठी. काय जबरदस्त एफर्ट्स लावले. एवढ्या प्रचंड बॉडी वेट बॅलन्स करत असताना ती फ्लाइंग शेप आपण पाहिली. फ्लाइंग स्लिपमध्ये राजेशने देखील म्हटलं असेल की नक्कीच ही झेल नव्हे तर मॅच आहे म्हणून तो प्रयत्न केला, परंतु असफल. एकदा वितनं आली. सुनीलचं षटक पाहायला मिळतं. सुनीलचा स्पीड काहीसा या चेंडूवरती कमी पाहायला मिळाला, परंतु भन्नाट वेगाने चेंडू तो टाकत असतो. इथे पहा आता वेगावरती नाही तर मग आता गती बीट करत असताना स्लोवर चेंडू हाताला आणि तिथे आलेला हा डॉट बॉल. अक्षय पाटील चाचपडताना पाहायला मिळाला चेंडूवरती. 10 बॉल आणि मग तिथं आता 29ची आवश्यकता आहे. 21 झाल्यात. 10 बॉलमध्ये 29 प्रत्येकी चेंडूवरती 2.9 म्हणजे 3 प्रत्येकी चेंडूवरती आणावे लागतील. फटका तर अजून एक चांगला आहे. फटका दमदार, क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार येतोय हा खणखणीत चौकार. नऊ बॉल आणि 9 बॉलमध्ये इथनं करायचं आहे तब्बल 25. 9 बॉल 25 आवश्यकता. 25-9, 9-25 हे इक्वेशन हे बॅटर सध्या रंगताना पाहायला मिळतं. दोन्ही संघ आपापल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना दोन्ही संघांची हुकूमत चांगली पाहिली आहे. या एरियामध्ये, या परिसरामध्ये, अगई अबिटगर विभागामध्ये नेहमीच SR स्पोर्ट्स तानसा संघाचा देखील बोलबाला राहिला आहे, परंतु आज तो बोलबाला कितीपर्यंत राहील, कारण बॅटिंग करताना त्यांनी आपली या संपूर्ण स्पर्धेमध्ये येणाऱ्या खेळाडूंना आपली धमक दाखवली आहे. अजून एक बिगिट धमाका. अक्षय पाटील कवार आलेला हा षटकार पाहिला. काय जबरदस्त बॅटिंग, वाह, सुपर पीस ऑफ बॅटिंग पाहायला मिळते अक्षय पाटील आणि त्याच्या समोर असताना प्रथमेश सालकेला पाहतोय.
31 धावा. आत्तापर्यंत 1.4चा खेळ समाप्त झाला. 31 धावा. आणि एकंदरीत सुनीलवरती इथे बिगिट केलाय ऑन द मार्क आणि चेंडू जाईल. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार ठोकला अक्षय पाटील. 2 में 2 ठोक डाले. सात बॉल 13, 7-13, 13-7 अगर होगा तो ये मैच भी जीत सकते हैं असं सांगणार अक्षय पाटीलने प्रथमेश सांगितलंय. इथे सबमरीन आलाय. सबमरीन कहानी में ट्विस्ट अजून बाकी आहे. ये तो बस बाकी है. पूरी पिक्चर अभी बाकी है. आता बस फक्त ट्रेलर होता. पूरा पिक्चर आता सुरू होण्यापासून आता थोडा वेळ बाकी आहे. आणि इथे मी म्हणेन खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय ज्यांची स्ट्रॉंग भूमिका राहिली, ज्यांचं दमदार आयोजनासाठी जे शिलेदार आपण पाहिले, जसे महाराजांचे शिलेदार देखील आपण अनेक पाहिलो, त्यामधील आपण हे शिलेदार पाहतोय आमचे जगदीशजी जिंजाल सर. क्रिकेट म्हटलं मग त्याचा आवडतीचा खेळ आणि मग तिथनं आपल्या पेशाला बाजूला ठेवून मग क्रिकेटवरती स्वतः ते प्रेम करत असताना आणि या वाघिवली गावाचं जे क्रिकेट असं वाटत होतं की लोकांना की कुठे ते स्टॉप झालं आहे, तिथनं पुन्हा आता तो स्टार्ट करून दिला आहे आणि लेट आले पण थेट स्पर्धा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पाहायला मिळते आहे. विशाल भाऊचा देखील आपण उल्लेख केला की आजवर जाणे या गावाचं क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. जाणे जे क्रिकेट आपण पाहिलं असेल की मी खूप पूर्वीपासून आमची ओळख आहे, परंतु जिथनं आपण पाहिलं असेल नेवरे संघापासून आपण त्याला पाहतोय आणि आज देखील आपल्या घरच्या मैदानात चांगली स्पर्धा. पुढच्या सीझन जेव्हा येईल तेव्हा अजून काहीतरी नाविन्यपूर्ण स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना पाहायला मिळेल. नवीन पर्व जेव्हा येईल त्यावेळेस नवीन संकल्पना आपल्या समोर नक्कीच आमचे वाघविले काही तुमच्या समोर घेऊन येतील, यातील मात्र शंका नाही आहे. सहा बॉल 13च्या अवशेष शरद आलेत गोलंदाज ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल रवी आलाय. वेल जज अँड टेकन फर्स्ट विकेट अँड बिग विकेट, मोस्ट व्हॅल्युएबल विकेट डाऊन प्रथमेश सारखे. परंतु नवीन खेळाडू इथं आता स्ट्राईक वरती येईल हे महत्त्वाचं राहील सर तानसा संघासाठी. यस थँक्यू. पाच 13चं समीकरण. 7 बॉलमध्ये 13 होते. तो शेवटचा बॉल डॉट आला आणि तिथनं जाता पहिल्या शेवटी आले विकेट. नवीन खेळाडू इथं इंटर झाला मैदानामध्ये. यश नावामध्ये यश आहे, तो यश संपादन त्याला करावं लागेल. परंतु आता रवी आणि बाळा म्हणजेच प्रवीण फसायच्या आता रणनीती काय आखल्या जातील या मॅचमध्ये. रणनीती आखणं गरजेचं असतं, त्याचा रिझल्ट काही असो रणनीतीमध्ये अडकवणं इथे पहा पहिल्या चेंडूवरती अजून एक बिगिट अक्षय पाटीलने मारला, त्याच्यापेक्षा दूर मारलाय आणि एक ठोका लेकिन सॉलिड ठोका आपला फटका. 440चा झटका दिला आता इथे फलंदाज यशने षटका ठोकलाय. मनोजजी जिंजाल सरांचा या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे जगदीशजी जिंजाल सरांचे बंधुराज आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. फुल टॉस बॉल 4 बॉलमध्ये 7 आले. आता सबमरीन परंतु तिथे पहा डायरेक्टेड आणि अक्षय पाटीलची विकेट. वा मॅचची गोल्डन विकेट, मॅचची हवा काढणारी विकेट. ज्याप्रमाणे कुकरची प्रेशर कुकरची शिट्टी वाजते त्याप्रमाणे आता धोंडा वडवलीकरांची प्रेशर कुकरची शिट्टी वाजताना पाहायला मिळत. इथनं
कारण ज्याने डिरेक्ट केलंय त्याचे प्रशंसा करणं देखील गरजेचं आहे. निलेश तारीकडे होता. निलेश जबरदस्त डिरेक्ट हिट. आणि आता इथनं मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. 3 बॉल 7ची आवश्यकता. हवा काढणारी आता ही विकेट आली. अक्षय पाटील बाद झालाय. तिथनं आता थोड्या प्रमाणात का होईना शांतता, आणि ती शांततेचा स्मशान शांतता सध्या डगआउट मध्ये पाहायला मिळते आहे. 3 बॉल 7ची मॅच बनली आहे. मॅच बनली आता यशवंतांचा संघासाठी. परंतु आता मॅच बनेल की घेऊन जातील आता तोंडा वडवली संघ. लक्ष द्या, संघ दोन्ही संघ खेळतायत. जर विकेट कीपरने चेंडू गॅदर केला तर मग ते धाव घेता येणार नाहीये किंवा स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. तो गॅदर चेंडू केला तर मग तो डॉट बॉल असेल. परंतु एखादा चेंडू बॅटवरती लागतो आणि मग ते स्ट्राईक रोटेट करण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी ते नियम या शापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहेत आणि तो निर्णय तुम्हाला योग्य दिला जाईल. 3 बॉल 7ची आवश्यकता. नवीन खेळाडू इथनं मुकेश आलेत, परंतु यशला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न नक्की असेल. यशकडे आलेला पहिला चेंडू षटकार जबरदस्त पाहायला मिळाला. 3 बॉल 7. फुलेंचा बॉल आहे. पुन्हा आता ऑन राईडला टर्न केलाय. ऑन साईडला तिथं क्षेत्रक्षण चांगलं आलं. सिंगल आली आहे. धाव नकार त्याला यशने, कारण सुनील त्या ठिकाणी फिल्डरच्या भूमिकेत होता. प्रचंड वेगाने अगदी आपण पाहिलं तर मग वाईडिश लॉंगॉनवरती आले क्षेत्रक्षण करण्यासाठी. हे टीमसाठी एफर्ट्स असतात आणि एफर्ट्स टीमसाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात नॉकआउटच्या मॅचेस. आणि ट्रॉफीची व्हॅल्यू जर आपण दुकानामध्ये घ्यायला गेलो तर मग 2000, 2500, 3000 पर्यंत. पण जी व्हॅल्यूची ट्रॉफीला जिंकल्यानंतर असते ना, मग ती व्हॅल्यूची महत्त्व ज्याने जिंकले त्याला महत्त्व माहिती आहे. आणि जो सामना पराभव होतो ना अगदी नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये, त्या संघाला विचारा. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न आणि फलंदाजीतनं यश होईल बाद. सुनीलने जबरदस्त चेंडू फेकलाय आणि इथं आता ट्विस्ट आली आहे. मॅच बनली आता यशवंतांचा संघ. यश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. 1/5 गोल्डन षटकार. चौकार आला तर मग सामना यशवंतांच्या बाजूने लागेल, परंतु जर षटकार आला तर सामना जिंकू शकतो. अर्थातच वीर बजरंग तोंडा वडवली संघ. राहुल आता येतात नवीन फलंदाज. गोल्डन या मैदानावरती गोल्डन षटकार ठोकणं एवढं काही अवघड नाही आहे, कारण सीमारेषा जर अगदी पाहिली तर मग सर्वच बाजू अगदी जवळ आहेत. हवेचा प्रवाह देखील पाहायला मिळतो, परंतु आता या सिच्युएशनला हवा देखील थांबली आहे. म्हणजे आता कोणाच्या संघाच्या बाजूने हा रिझल्ट लागेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग राहील. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा प्राइज आपल्याला पाहायला मिळालं. विवेकजी नार्वेकर साहेब. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य शिलेदार, मुख्य आयोजक आमचे जगदीशजी जिंजाल सर. आणि तिसरा पारितोषिक आपल्याला मिळालं या स्पर्धेसाठी उद्योगपती, उद्योग क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असा क्रिकेटमध्ये ज्यांचं नेहमीच प्रेम राहिले आमचे सुभाषजी मोडक साहेब. शेवटी तिसरा प्राइज हा गोल्डन षटकार येईल का? नवीन खेळाडूंना राहुल आलेत. नाम तो सुनाय होगा राहुल. आणि राहुल आता आला बॅटिंगसाठी. 1 बॉल 5 आणि गोल्डन षटकार ठोकावं लागेल. शेजारी वाढले जातात. सेलिमिडॉनला एक क्षेत्रक्षक त्यानं त्याचं एकमेव कारण असं की कुठेतरी मग त्याचं ते लक्ष विचलित करण्यासाठी हा क्षेत्रक्षक तैनात केला असतो. 1 बॉल आणि 6. बिगिट केला आणि चेंडूला पाठवलंय. राहुलच्या बॅटमधून मॅचचा गोल्डन षटकार. सामना फिनिश. तर नक्कीच वीर बजरंग धोंडा वडवली. एक चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे होत्या आणि राहुल आला आणि राहुलने तो षटकार ठोकला. 5 धावा हव्या होत्या आणि षटकार ठोकला. तर नक्कीच त्या षटकारासाठी कपिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते येऊन कलेक्ट करायचंय. नक्कीच तो एक चेंडू खेळायला आला पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं, आपली हुकूमत दाखवली. तर नक्कीच मी राहुलला सांगेल की त्यांनी यायचंय आणि त्यांची ती मनी प्राइज कलेक्ट करायची आहे. तर नक्कीच या राहुल. आणि अभिनंदन धोंडावडवली संघ.
या सफलातून मॅच आपल्याला तिथे पाहायला भेटला आहे. अभिनंदन देऊयात. नक्कीच. आणि तांसा संघाचंही करावं तेवढं कौतुक थोडंच. अतिशय चुरशीचा धोंडावडवली सारख्या मोठ्या संघाला अगदी झुंजवलं आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. ते खूप चांगली बिग फाईट बघायला मिळाली. आणि अभिनंदन करावे ते रवीचं तेवढं. खूप त्याच्या बॅट आज बोलली. खूप सारे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि एक मोठी धावसंख्या उभारली ती रवीने. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. नक्कीच मध्ये कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं अक्षयचंही. त्यानंतर प्रथमेशनेही खूप चांगले स्ट्रोक खेळले होते. यसाई षटकार आला परंतु या एका षटकारामुळे तो मॅच जिंकलाय आणि त्याचमुळे आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच राहुल. राहुल ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला एक बॉलला 5 मग तो गोल्डन षटकार तिथे आला आणि त्याचमुळे त्यालाही देत आहोत हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला राहुल आपण या. पुढचा एक मॅच मोठा आपल्याला पाहायला भेटेल जिथे आमचे साथी समालोचक जिथे आम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटतील आमचे संदीपचे पाटील आणि त्यांची पूर्ण टीम. जिथे आपल्याला बाबा स्पोर्ट्स केले सिंग पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला चावे स्पोर्ट्स चावे सध्या तरी फिल्डिंग करण्यासाठी ते सज्ज आहे. त्यांनी आता ओपनिंगची जोडी दाखल होते जिथे संदीप पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश पाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये